नमस्कार. नवरात्राच्या 6 दिवसात आपण शैलपुत्रीपासून कात्यायनीपर्यंत देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली. आज आहे 7वा दिवस आणि या दिवशी पूजली जाते ती कालरात्री देवी. देवीचं हे रूप अत्यंत उग्र पण तितकंच कल्याणकारी आहे. कालरात्री देवीचं वर्ण श्यामवर्णी आहे. केस खुले, गळ्यात माळ, वज्रासारखी तीव्र दृष्टी. त्या गाढ अंधार दूर करणाऱ्या आणि भय नष्ट करणाऱ्या आहेत. त्या गाढ अंधार आणि अज्ञानाचा नाश करतात. सिंहावर आरूढ असून त्यांच्या 4 हातात वज्र, खड्ग, वरद व अभयमुद्रा असते. कालरात्री देवी म्हणजे भयावर विजय आणि आत्मशुद्धी यांचं प्रतीक. त्याची पूजा केल्याने साधकाच्या सहस्रासार चक्राचं शुद्धीकरण होतं. मृत्यूभय, शत्रुभय, दृष्ट विचार यांचा नाश होतो. तिच्या कृपेने साधकाला आत्मविश्वास, निर्धार आणि पराक्रम प्राप्त होतो. पूजन करताना श्यामवर्णी स्वरूपाची देवी ध्यानात ठेवावी. लाल किंवा काळ्या वस्त्रांनी सजावट करावी. देवीला गूळ व तिळाचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. लाल फुलं आणि धूपदीप अर्पण करावा. या दिवशी जपला जाणारा मंत्र ओम देवी कालरात्रे नमः या जपाने सर्व भय दूर होतात. आरती करून देवीकडे प्रार्थना करावी. हे माता, आमच्या जीवनातील अंधार नाहीसा करून ज्ञान आणि धैर्य प्रदान कर. कालरात्री देवीची पूजा केल्याने जीवनातील संकट, अपघात, रोग आणि शत्रू यंत्रणा दूर होते. विद्यार्थ्यांसाठी बुद्धीचं तेज वाढतं. गृहस्थांसाठी संकटांचं शमन होतं. या दिवसाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे साधकाने या दिवशी भयमुक्त होऊन साधना केली तर त्याला आत्मज्ञानाची अनुभूती होते. म्हणजेच नवरात्राच्या 7व्या दिवशी पूजली जाणारी कालरात्री देवी आपल्या संकटांवर मात करण्याचं बळ, भयमुक्त जीवन आणि आत्मविश्वास देते. तिच्या कृपेने अंधार नाहीसा होतो आणि जीवनात प्रकाश प्रकट होतो. जय माता दी, जय कालरात्री. धन्यवाद. नमस्कार. नवरात्राच्या 6 दिवसात आपण शैलपुत्रीपासून कात्यायनीपर्यंत देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली. आज आहे 7वा दिवस आणि या दिवशी पूजली जाते ती कालरात्री देवी. देवीचं हे रूप अत्यंत उग्र पण तितकंच कल्याणकारी आहे. कालरात्री देवीचं वर्ण श्यामवर्णी आहे. केस खुले, गळ्यात माळ, वज्रासारखी तीव्र दृष्टी. त्या गाढ अंधार दूर करणाऱ्या आणि भय नष्ट करणाऱ्या आहेत. त्या गाढ अंधार